नमस्कार. माझं नाव प्रसार भंडारे आहे. मी कात्रज धनकोडे या ठिकाणी राहतो. बरेच दिवस चाललं होतं की मला प्लांट करायचा होता, परंतु खूप वर्षापासून ती गोष्ट हळूहळू रेंगाळत गेली आणि असं कधीतरी मनात आलं होतं की नाही, आता आपल्याला करायला हवं आहे. कारण माझा एक भाचा आहे, त्याने हेअर ट्रान्सप्लांट केलं आणि त्याला खूप चांगला रिझल्ट आला. परंतु माझ्या मनामध्ये खूप अशा शंका पण होत्या की जसे आपल्या डोक्यात इंजेक्शन देणे किंवा इतर गोष्टी किंवा त्याचा इफेक्ट काही काही मित्र असे म्हणत होते की तू करू नकोस, हे चांगलं नाही किंवा हे नाही. परंतु ह्या अशा अशा माझ्या गोष्टीमुळे मी थांबलो गेलो. परंतु माझ्या भाच्याने मला समजून सांगितलं आणि डॉक्टर नितीन म्हस्के ज्यांच्याकडे त्यांनी ते ट्रीटमेंट घेतली, त्यांना मी एकदा त्या सरांना येऊन मी भेटलो. त्यांच्याशी बोलल्यानंतर मला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने गाईड केलं. माझ्या मनातली सर्वात पहिली म्हणजे भीती त्यांनी पूर्णपणे घालवली. त्यानंतर मला एक कॉन्फिडन्स निर्माण झाला आणि मला असं वाटलं की नाही, आता कुठंतरी केलं पाहिजे. मग सरांच्या 1-2 नंतर मी कॉन्टॅक्टमध्ये राहिलो, त्यांच्याशी बोललो. काही गोष्टीची त्यांनी मला तपासणी करायला सांगितली, मी ती व्यवस्थित फॉलो केली आणि पूर्णपणे मनाची तयारी ठेवली की नाही, आता आपल्याला करायचं आहे. मग सरांना येऊन भेटलो, माझे रिपोर्टही चांगले आले आणि रिपोर्ट चांगले आल्यानंतर आम्ही एक दिवस असं ठरवलं की आपल्याला 2 दिवसांनी करायचं आहे. मी आता म्हणजे कालच्याच संडेला मी माझं हेअर ट्रान्सप्लांट करून घेतलं आणि जी माझ्या मनात भीती होती की माझ्या डोक्यामध्ये आपल्याला इंजेक्शन देणार किंवा इतर होणार, काही नाही आहे. एकदम नॉर्मल, एकदम मुंगी चावल्यासारखं एक छोटंसं इंजेक्शन असतं आणि त्यानंतर आपलं पूर्ण जे ब्रेन असतं तो थोडंसं बधीर होऊन जातो डोकं आणि झालेलंही कळत नाही आणि एकदम व्यवस्थित छान पद्धतीने माझं हेअर ट्रान्सप्लांट केलेलं आहे. आणि असं मी सर्वांनाही सांगेल की ज्यांच्या कोणाच्या मनामध्ये भीती असेल किंवा ज्यांना करायचं असेल त्यांनी बिनधास्त करा. आणि आपले जे नितीन म्हस्के सर आहे डॉक्टर, त्यांना तुम्ही येऊन अवश्य भेटा. आणि ह्या पाठीमागे तुम्ही बघत असाल, हे त्यांचं क्लिनिक आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी माझं हेअर ट्रान्सप्लांट केलं आहे आणि त्यांचं मार्गदर्शनासाठी आणि त्यांच्यासाठी मी त्यांना शुभेच्छाही देतो. थँक्यू.